नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण शेजवान पोहे कसे बनवायचे ते बघणार आहोत। तुम्ही बनविलेले आहे का कधी? तर खूप चटपटीत असे आणि एकदम चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 1 वाटी पोहे घेतलेले आहे। जाड पोहे आपण कांदे पोहे करतो ना, ते घ्यायचे आहे आणि ते न आपल्याला 3 वेळा पाण्याने छान असे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। अ, यातनं थोडं काळपट पाणी पण निघतं, तर म्हणून 3 वेळा धुवून घ्यायचे आणि आपल्याला काही चाळणीत काढायची गरजच पडत नाही। अशा पद्धतीने पाणी न गाळून घ्यायचं, म्हणजे काय होते पोहे पूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आपण। बघा पाणी मी निथळून घेतलेलं आहे। आता ना आपल्याला मुरायला ठेवायचं आहे, तर छान ते असे मोकळे मुरून जातात मस्त पोहे। बघा म्हणजे 2-3 मिनिटातच बघा आपले पोहे किती मोकळे तयार झालेले आहे। चला तर मग गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात 1 चम्मच तेल गरम करून घेतलेलं आहे। आता 1 चम्मच मी जिरे टाकलेले आहे। जिरे छान तेलामध्ये ना मस्त असे तडतडू द्यायचे। त्यानंतर मी बघा 1 बटाटा असं सालं काढून त्याचे ना काप करून घेतलेले आहे। आता आपण ते ना बटाटे यातनं काप टाकून घ्यायचं आहे आणि तेलामध्ये ना हे काप नाही का बटाट्याचे छान परतवून घ्यायचे। म्हणजे काय होते मस्त आपले पोहे ना म्हणजे चवी पण छान लागते। या बटाट्यांची तळल्या जातात की नाही हे, तर बघा या पद्धतीने याला 2-3 मिनिटं मी असं परतवून घेतलं आणि बघा मी 1 कांदा, 2-3 मिरच्या, कढीपत्ता आणि थोडंसंच मी टमाटर घेतलेला आहे। एकदा तुम्ही थोडं टमाटर ना पोह्यामध्ये टाकून बघा, खरंच खूप छान पोहे बनतात। आणि आता आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे, कांदे, मिरचे आणि ना हे ह्या आपल्या बटाट्यामध्ये ना असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। तुम्ही कधी शेजवान पोहे बनविले आहे का? एकदा नक्की बनवून बघा, खरंच खूप छान बनतात। बघा या पद्धतीने परतवून घेतलेलं आहे। त्यानंतर ना आता आपल्याला यामध्ये ना थोडीशी हिंग टाकायची आहे। हिंग अवश्य टाका। मी ना इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे, अंदाजे थोडेच घेतलेले आहे मी। तुम्ही कच्चे शेंगदाणे असेल तर सुरुवातीला टाकायचे। माझे भाजलेले होते म्हणून मी आता टाकलेले आहे आणि थोडा टमाटर टाकून घेतलेला आहे मी काप करून। आणि आता हे परतवून घ्यायचं आहे आणि अर्धा चम्मच मी हळद पावडर टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि हे आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं आहे की हे मिश्रणच व्यवस्थित आपलं शिजलं पाहिजे। बघा या पद्धतीने छान शिजवून घ्यायचं आहे। बटाटाही आपला छान शिजलेला आहे आणि आपले शेंगदाणे तर कसं ते म्हणजे मी भाजलेलेच होते। आता मी इथे शेजवान चटणी घेतलेली आहे। या चटणीचे ना एकदा नक्की बनवून बघा, खरंच खूप छान बनतात। आता ती चटणी मी टाकून घेतलेली आहे। सगळे मसाले शिजल्यावर टाकायची आहे। बघा या पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे। मस्त असं मिश्रण छान शिजलं त्यानंतर ना आपल्याला हे भिजलेले पोहे टाकून घ्यायचे आहे। लक्षात ठेवायचं आहे की मिश्रण व्यवस्थित परतल्या गेलं पाहिजे, तेव्हाच या आपल्या पोह्यांची चवीनं भन्नाट तयार होते, अगदी मस्त खायला आणि असे मऊसूत पोहे तयार होतात ना। खरंच या पद्धतीने नक्की बनवून बघा। आता हे ना मस्त असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि पोह्यांना ना जरी आपण असं लगेच काढायचं नाही, छान असे नाही का मंद हीटवर तुम्ही 2-3 मिनिटं असे मस्त शिजू द्यायचे थोडेफार ना। आणि आता मी असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि याला बघा 2-3 मिनिटं असं छान असं शिजू दिलं। त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इतके मस्त होतात ना खरंच। बघा आता मी प्लेटमध्ये म्हणजे देत आहे प्लेटमध्ये काढून। बघा या पद्धतीने पोहे बनविलेले आहे। खूपच छान बनले होते
बघा मी चटपटीत असे आपले शेजवान पोहे तयार झालेले आहे. कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा. धन्यवाद.